जागतिक आरोग्य दिनाचं औचित्य साधून कर्जत उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेंटरचा शुभारंभ करण्यात आला आहे। आरोग्य सुविधांच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्पा मानला जातोय। या डायलिसिस युनिटचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते पार पडलं। विशेष म्हणजे हा दिवस त्यांच्या वाढदिवसाचाही असल्यानं त्यांनी याला दुग्ध शर्करा योग असं संबोधलं। या कार्यक्रमाला अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यामध्ये जिल्हा रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर किरण शिंदे, कर्जत रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर विजय मस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नितीन गुरव यांचाही समावेश होता। तसंच कर्जत नगर परिषद विरोधी पक्षनेते संकेत भासे, नगरसेवक वैभव सुरावकर, स्वीकृत नगरसेवक रोहित ओसवाल, शिवसेना शहर प्रमुख अभिषेक सुर्वे, संजय मोहिते, युवा कार्यकर्ते भास्कर देसले, सल्लागार रमाकांत जाधव, शहर संघटक नदीम खान, महेंद्र निगुडकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना अधिकाऱ्यांनी सांगितलं की डायलिसिस सेवा सुरू झाल्यामुळे आता रुग्णांना मुंबईला जाण्याची गरज नाही। शासनाच्या पुढाकारानं ही अत्यावश्यक सेवा आता स्थानिक पातळीवर उपलब्ध झाली आहे। सध्या 2 डायलिसिस युनिट सुरू करण्यात आली असून आणखी 4 युनिट लवकरच सुरू करण्यात येण्याचे प्रयत्न आहेत। आमदार महेंद्र थोरवे यांनी यावेळी सांगितलं की कर्जत उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं करण्यासाठी प्रयत्न सुरू असून ग्रामीण भागातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यावर भर दिला जाणार आहे। आज संपूर्ण देशभरामध्ये जागतिक आरोग्य दिन साजरा होत असताना माझा आज वाढदिवस सुद्धा आहे आणि त्या निमित्ताने आज कर्जत उपजिल्हा रुग्णालय येथे गेली कित्येक वर्ष प्रलंबित असणारी सर्वात मोठी समस्या जी होती ती डायलिसिस सेंटरची होती आणि हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी उपजिल्हा रुग्णालय कर्जतमध्ये व्हावं यासाठी सातत्याने आम्ही पाठपुरावा करत होतो आणि आज या ठिकाणी 2 युनिटचं आज या ठिकाणी डायलिसिस सेंटरचं उद्घाटन माझ्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे। त्या निमित्ताने आता लवकर अजून 4 युनिट या ठिकाणी आपण वाढवणार आहोत। अशा पद्धतीने कर्जतमध्ये असणारे जे डायलिसिसचे रुग्ण आहेत, जे किडनीच्या आजाराने त्रस्त झालेले रुग्ण आहेत, त्या रुग्णांना या ठिकाणी ही सुविधा दिली जाणार आहे। या माध्यमातून बरेचसे रुग्ण कर्जतमधून मुंबई असेल, पुणे असेल, दिल्ली असेल अशा बाहेर हॉस्पिटलला जावं लागत होतं। त्यामुळे त्यांची फार गैरसोय या ठिकाणी होत होती। आर्थिकसुद्धा मोठा प्रचंड त्यांना त्या ठिकाणी बसत होता आणि म्हणून हे डायलिसिस सेंटर या ठिकाणी सुरू करत आहोत। आज खरं तर जागतिक आरोग्य दिवस आहे आणि माझा वाढदिवस सुद्धा आहे। त्यामुळे माझ्यासाठी तरी हा दुग्ध शर्करा योग म्हणावा लागेल। वाढदिवसाच्या निमित्ताने आणि आज जागतिक आरोग्य दिवस असल्यामुळे आजच्या दिवशी डायलिसिस सेंटर या ठिकाणी त्याचं उद्घाटन होत आहे आणि लवकरात लवकर एकंदरीत कर्जत तालुक्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासा देणारी घडामोड ठरते आहे। मल्हार पवार, महाराष्ट्र न्यूज 24।